नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे। तो म्हणजे काव्याच्या लायब्ररीमध्ये आग लागलेली असते आणि हे पार्थला समजतं। आता पार्थ पटकन धावून येतो आणि काव्यासाठी त्या आगीमध्ये उडी मारतो आणि त्याच्या अंगावर जळत असलेलं कपाट पडतं। आता ते कसं तेच आपण या रिव्ह्यूमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये नंदिनी आणि मानिनी तिच्या रूममध्ये बोलत बसलेल्या असतात। आता ही मानिनी ना नंदिनीला खूप काही काव्याबद्दल खोदून खोदून विचारत असते। काय ग नंदिनी, काव्या तुझ्याजवळ सगळंच काही शेअर करत असेल ना? त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो आई, काव्या माझ्यापासून काहीच लपवून ठेवत नाही। त्यावेळेला मानिनी म्हणते, अगं काव्याच्या मैत्रिणी कोण कोण होत्या ग? त्यावेळेला नंदिनी म्हणते, आई जास्त काही मैत्रिणी तिच्या नव्हत्या, 2 मैत्रिणी होत्या, एक अनिशा आणि दुसरी जीविका। आता मानिनी म्हणते, काय ग नंदिनी, ही जीविका कोण आहे? हिचं नाव फारसं तिच्या तोंडात नाही ऐकलं। त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो आई, लग्नानंतर आमच्या आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी घडल्या की कुठे मैत्रिणींची नावं काढत बसणार, म्हणून काव्याच्या तोंडामध्ये जीविकाचं नाव काही मी देखील ऐकलंच नाही। आता इथे नंदिनीकडून असं ऐकून मानिनी म्हणते, त्या जीविकाला तू कधी पाहिलं आहेस का? किंवा असं कोण आहे का की त्या जीविकाला पाहिलेलं आहे? नाही आई, तसं कोणीच माझ्या ओळखीत नाही आणि तशी कधी चौकशी करावी अशी गरजच भासली नाही, कारण काव्या एखादी गोष्ट सगळ्या जगापासून लपवून ठेवेल पण माझ्यापासून लपवून ठेवत नाही। आता नंदिनी म्हणते, हल्ली इतर कोणावर विश्वास ठेवावा वाटतच नाही। आता म्हणते ती मानिनीकडे पाहून म्हणते, पण माझ्या बहिणीवर माझा पूर्ण विश्वास आहे। आता मानिनी म्हणते, नंदिनी इतर कोणावर विश्वास ठेवावा वाटत नाही म्हणजे काय ग? त्यावेळेला नंदिनी म्हणते, अहो आई, म्हणजे इतर कोणी काव्याबद्दल काही सांगत असेल तर मी त्याच्यावर नाही तर काव्यावर विश्वास ठेवेन असा अर्थ आहे। आता मानिनी म्हणते, आणि हा विश्वास डोळसपणे आहे की आंधळेपणाने? त्यावर नंदिनी म्हणते, याने काय फरक पडतो? आता मानिनी म्हणते, अगं हल्ली कोण कुणाचा कसा विश्वासघात करेल काही सांगता येत नाही। त्यावेळेला नंदिनी थोडीशी निराश होऊन म्हणते, हो आई, हे मात्र खरं आहे। आता या दोघी बोलतच असतात, इतक्यातच आता पार्थ काव्यासाठी शोधत असतो आणि अचानकच पार्थला काव्यासमोर जात असलेली दिसते। आता काव्या असं जोराने पार्थ ओरडतो आणि काव्याच्या समोर जातो। आता काव्या म्हणते, अहो देशमुख, किती जोरात ओरडताय? आता काव्याला पाहून पार्थ खूपच असा चिडलेला असतो, हायपर झालेला असतो। तो म्हणतो, काव्या तुम्हाला काही वेळ लागलाय का? मोबाईल सुद्धा तुम्ही सोबत नेत नाही, किती शोधायचं, कुठे कुठे शोधलं तुम्हाला? असं पार्थ खूप घाईने बोलत असतो। तेवढ्या आता काव्या म्हणते, हो हो देशमुख, किती ओरडताय, जरा शांत व्हा, आणि तुम्हाला एवढं चिडायला काय झालंय? त्यावेळेला पार्थ म्हणतो, चिडू नाही तर काय करू, तुम्ही घरात नाही म्हटल्यानंतर मी कुठे कुठे शोधलं तुम्हाला, काही काही विचार माझ्या मनात आले तुमच्याबद्दल। बंगल्याच्या बाहेर पासून ते इथेपर्यंत तुमचा फोटो दाखवत दाखवत शोधत आलोय तुम्हाला। अहो कुठे कुठे नाही शोधलं तुम्हाला, काय झालंय तुम्हाला? का मोबाईल सुद्धा सोबत ठेवता येत नाही काय? बोला बोला तुम्ही आता। त्यावेळेला काव्या म्हणते, अहो तुम्ही मला बोलू द्याल तर मी बोलेन ना। आता पार्थ म्हणतो, हो बोला। त्यानंतर काव्या म्हणते, हो मी माझा मोबाईल घरीच विसरले आणि कोणीही विसरू शकतं ना। आता पार्थ पुन्हा हायपर होतो आणि म्हणतो, काय असं कसं विसरू शकता तुम्ही? माझ्या मनाची घालमेल समजत नाहीये का तुम्हाला? आता मगाशी तुमच्या रूममध्ये आलो होतो, क्लायंट्सना भजी खायची आहेत, बनवा, त्यावेळेला नाही म्हटलात, नंतर अचानक खाली आलात आणि आता अचानक तुम्ही घरच सोडून निघून आलात। अहो मला नाही, निदान आईला तरी सांगून तुम्ही घराबाहेर पडायचं। त्यावेळेला काव्या पार्थकडे बघते, अहो काव्या मी काय विचारतोय बोला। त्यावेळेला काव्या म्हणते, काय फरक पडतोय? मी जर घरातून बाहेर पडले आणि घरात नसले तर काय फरक पडतोय एवढा? आता पार्थ म्हणतो, अहो काय फरक पडतोय म्हणजे असं कसं, एवढं कसं कॅज्युअल वागू शकता तुम्ही? मागच्या वेळेला सुद्धा असंच न सांगता घर सोडून गेलात आणि तेव्हा देखील असंच मी सगळीकडे शोधलं आणि होतात कुठे तर माहेरी। आता पार्थ म्हणतो, मला वाटलं आता सुद्धा तुम्ही माहेरीच। असं म्हटल्यानंतर काव्या पटकन म्हणते, एक मिनिट, तुम्ही आता असं सांगू नका की मला शोधण्यासाठी तुम्ही माझ्या माहेरी गेला होतात। नाही, मी आता तुमच्या घरी नाही गेलो, मी तुमच्या आईला फोन लावला होता, विचारलं तुम्ही तिकडे गेला आहात की नाही। त्यावेळेला त्या नाही म्हणाल्यानंतरच तुम्हाला इकडे शोधत शोधत आलो आहे। आता पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही खरंच अशक्य आहात, अशक्य। त्यावेळेला काव्या म्हणते, मी नाही, तुम्ही अशक्य आहात।
आता काव्या म्हणते, एवढा आट्टापिट्टा करून मला शोधायची काही गरज आहे का? मी काही लहान आहे का चुकायला? माझी मी येईन घरी. आता पार्थ म्हणतो, अहो केव्हा येणार तुम्ही? तोपर्यंत मी काय विचार करायचा? कुठं शोधायचं तुम्हाला? आणि मला कसं कळणार तुम्ही घरी येणार आहात की नाही? तुमच्या रूम मध्ये गेलो तर सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं आणि ते पाहून काय विचार करायचा मी? सांगा ना, सांगा काव्या. असं पार्थ हायपर झालेला असतो. आता काव्या देखील बास देशमुख असं जोरात बोलते. खूप ओरडल्यात माझ्यावर, आता जर आणखी ओरडल्यात ना तर खूप जोराने रडायला सुरू करेन मी. आणि मी जर रडायला लागले तरी ते सगळ्यांना वाटेल की मी तुमच्यामुळे रडत आहे. मग बघा, सगळे तुम्हाला चांगलेच रिमांडवर घेतील आणि मग जे काही होईल त्यात मी काही लक्ष घालणार नाही. तुमचं तुम्ही पाहून घ्या. आता काव्या थोडंसं तोंड वाकडं करून पार्थला म्हणते, रडू का? रडू मी आता? त्यानंतर पार्थ म्हणतो, नाही नाही रडू नका, प्लीज रडू नका. हे बघा मी शांत झालो. असं करून रुमाल खिशातून बाहेर काढतो आणि काव्याला डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी देतो. खरं तर काव्या रडतच नसते, ते नाटक करत असते. आता पार्थ असं गडबडलेला पाहून काव्या जोराने हसायला सुरू करते आणि ते पाहून पार्थ म्हणतो, हे काय तुम्ही हसताय? आता तर तुम्ही मला धमकी दिली ना की मी रडणार म्हणून. आता काव्या म्हणते, हो मी हसले, पण तुमच्या साधेपणावर आणि भोळेपणावर हसले. असं म्हणून ती जोराने हसायला सुरू करते. आता हे पाहून पार्थ म्हणतो, हा हे तुमचं बरं आहे. हा, दुसऱ्याला आधी टेन्शन द्यायचं आणि आपण स्वतःच हसत बसायचं, याला काय अर्थ आहे? आता काव्या म्हणते, अहो देशमुख, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर अर्थ नसतो शोधायचा. काही गोष्टींमध्ये गंमत शोधायची असते आणि तीच गंमत आपल्या जवळ ठेवायची आणि पुढे जायचं. दॅट्स इट. आता इथे पार्थ थोडा सिरियस होऊन म्हणतो, काव्या तुम्हाला खरंच असं वाटत आहे का की तुम्ही आता जे काही वागला ते हसण्यासारखं होतं? आता इथे पार्थ म्हणतो, काव्या खरंच आता जे काही तुम्ही वागला ते हसण्याजोगं होतं का? मी जेन्युइन वागत होतो. आता काव्या म्हणते, का बरं? त्यावेळेला पार्थ म्हणतो, काव्या मला तुमची काळजी वाटत होती. किती दिवस झाला आपण एका रूम मध्ये राहत नाही. तुमचं मला चिडवणं, माझं तुम्हाला चिडवणं, तुम्ही मांजरीसारखं माझ्यावर फिसकारणं, तुम्ही मला आर्किटेक्ट बोका म्हणून चिडवणं किंवा तो क्यूट चष्मा घालून अभ्यास करत्याला तुम्ही, हे सगळं मी खूप मिस करतोय. आता पार्थ म्हणतो, काव्या मला आत्ता लगेच इथे एक प्रॉमिस करा. आता तुम्ही घरी आल्यानंतर तुमचं ते गेस्ट रूम मधलं सगळं सामान आपल्या रूम मध्ये शिफ्ट कराल. आता पार्थ म्हणतो, तुम्ही या रूम मध्ये माझ्याशी वाद घाला, भांडण काढा, मला काहीही बोला, पण लवकरात लवकर आपल्या रूम मध्ये याल ना परत? असं म्हणतो आणि पार्थ काव्याकडे मान फिरवून उभं राहतो आणि सांगायला सुरू करतो की ते काही नाही, आत्ताच्या आत्ता आपल्या रूममध्ये तुम्ही परत यायला लागणार. गेस्ट रूममधील सामान आपण सगळं आपल्या रूममध्ये नेऊन ठेवूया. मी खाली झोपायला तयार आहे, वाटल्यास तर मी वॉचमन म्हणून रूमच्या बाहेर उभं राहायला तयार आहे, पण आपण आता घरी चाललोय. हे बघा काव्या, असं म्हणून तो काव्याकडे मान करतो आणि काव्याला पाहतो तर काव्या तिथे नसतेच. काव्या तिथून निघून गेलेली असते. आता पार्थ म्हणतो, काव्या कुठे गेल्या? मला काही भास झाला का? आता पार्थला असं वाटत असतं की काव्या मला भेटलेलीच नाही, मला खरंच भास झाला आहे. असं स्वतःच्या मनाशी बोलूनच तो पुन्हा काव्याला शोधण्यासाठी निघतो. आता इकडे जाधव सरांसमोर जेव्हा पुन्हा हात जोडून म्हणत असतो, त्यांचा घास असा तुम्ही हिरावून घेऊ नका, तुम्ही त्यांचं असं मायेचं छप्पर हिरावून घेऊ नका, प्लीज प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो. आता ते जाधव सर म्हणतात, मी तुमचा रिस्पेक्ट करतो, पण मी कोणतीही जागा विकत घेतो ती माझ्या फायद्यासाठीच घेतो. हे बघा, ते डील साईन करण्या अगोदर तुम्ही आला असता तर मी तुमचा खरंच विचार केला असता. म्हणजे बघा, सही करण्या अगोदर ती जागा तुम्ही थोडी बघितली असती, विचार केला असता तर ही वेळ आलीच नसती. आता जीवा म्हणतो, मान्य आहे सर, मला मी खूप मोठी चूक केली आहे. चूक कोणती? मी गुन्हाच केला आहे. हे सगळं करताना मी गृहीत धरलं होतं की सगळं काही ठीकच होईल. आता ते जाधव सर म्हणतात, व्हॉट? तुम्ही गृहीत धरलं होतं? आता ते जाधव सर थोडे चिडूनच म्हणतात, मिस्टर देशमुख, तुम्ही जर कोट्यावधीचा व्यवहार करताना गोष्टी गृहीत धरत असाल तर तुम्ही जगातले एक नंबर मूर्ख आहात. आता ते म्हणतात, मला ज्या वेळेला कळलं ना की तुमचे वडील विक्रम देशमुख आहेत, ते किती सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत, त्यांच्यामध्ये जे गुण आहेत तेच तुमच्यामध्ये असतील असं मला वाटलं होतं. पण एखाद्या मित्राकडे कॅन्टीनसाठी पैसे उसने मागावेत असं वागत आहात तुम्ही. आता ते जाधव सर जीवाला थोडे हार्डली बोलतात. ते म्हणतात, असे छान छान कपडे घालून बिझनेस नाही करता येत, त्यासाठी आपल्या स्वतःमध्ये फॅशन असावी लागते. असं म्हणून ते गाडीचं दार उघडतात आणि गाडीमध्ये बसतात.
आता जीवा पुन्हा गाडीच्या काचेतून आत वाकून बघतो आणि जाधव सरांना म्हणतो, जाधव सर तुमचं अगदी बरोबर आहे, मी चुकलो आहे, म्हणजे खरंच मी चुकलो आहे, माझी चूक मान्य देखील करतो, पण मी इथे आता तुमच्याशी बिझनेस करायला नाही आलो, तर मी माझ्या बायकोसाठी आलो आहे, माझ्या बायकोचं आनंद निवास परत द्या ही विनंती करण्यासाठी आलो आहे. आता जीवा पुन्हा हात जोडून म्हणतो, तुम्ही माझ्याकडे जे काही मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण तुम्ही माझ्या बायकोचं स्वप्न जीवन असं मागू नका. आता ते जाधव सर म्हणतात, तुम्हीच तुमच्या बायकोच्या जीवनाचा असा व्यवहार केलात ना, मग आता पाया पडून विनंती करून काय उपयोग आहे. आता ते जाधव सर म्हणतात, हे बघा मला एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे आणि ड्रायव्हरांना चला असं म्हणतात. त्यावेळेला जीवा पुन्हा एकदा, सर सर प्लीज प्लीज विनंती ऐका ना, माझं थोडं ऐकून घ्या सर सर असं करत असतो, पण ते काही जाधव सर ऐकत नाहीत आणि तेथून निघून जातात. आता ते जाधव सर निघून गेल्यानंतर जीवा खूपच अपसेट झालेला असतो. आता इकडे मानिनी देवासमोर हात जोडून उभी असते आणि प्रार्थना करत असते, माझ्या पार्थच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित होऊ दे रे देवा, अशी ती बोलतच असते. तेवढ्यातच पार्थ तिथे येतो. आता पार्थ खूपच घाबरलेला असतो आणि त्याची अवस्था एकदम विचित्र झालेली असते आणि घरी येतो आणि म्हणतो, आई काव्या आल्यात का ग, काव्या 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 अशी जोराने हाक मारायला सुरू करतो. आणि हे पाहून मानिनी म्हणते, अरे काय झाले पार्थ, तुला काय अवस्था करून घेतलीस तू. आता पार्थ म्हणतो, अगं आई काव्यांना मी सगळीकडे शोधलं, कुठेच मिळाले नाहीत त्या. त्यावेळेला मानिनी म्हणते, अरे बस बस इथे, तू व्यवस्थित आहेस ना. त्यावेळेला पार्थ म्हणतो, अगं हो आई मी व्यवस्थित आहे. आता मानिनी म्हणते, अरे पार्थ काय अवस्था करून घेतलीस तू, काव्याला शोधायला गेला होतास ना. त्यावेळेला पार्थ म्हणतो, अगं आई हो त्यांना शोधायला गेलो होतो, पण त्या कुठेच मिळाल्या नाहीत, कुठे असतील त्या, काय करत असतील. असं पार्थला पाहून मानिनी, अरे शांत हो असं म्हणते आणि पाणी पिण्यासाठी देते. आता पाणी पितच पार्थ म्हणतो, आई सांग ना कुठे गेलेत त्या. त्यावेळेला मानिनी काहीतरी बोलणारच, तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि म्हणते, आई काव्या कुठे गेली आहे, काव्या कुठेच दिसत नाही, आल्यापासून मी पाहतोय ती मला दिसलीच नाही, मी गेस्ट रूम मध्ये देखील पाहिलं तिथे देखील ती नाही, आई कुठे गेली काव्या. आता इथे मानिनी काहीच बोलत नाही. पार्थ उभं राहतो आणि म्हणतो, त्या घर सोडून गेले आहेत. त्यानंतर नंदिनी खूपच घाबरते आणि म्हणते, अहो असं कोणी सांगितलं तुम्हाला. आता इथे पार्थ म्हणतो, आईने काहीच सांगितलं नाही तुम्हाला. त्यावेळी नंदिनी म्हणते, नाही. त्यानंतर मानिनीकडे पाहून नंदिनी म्हणते, आई काय झालं आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो, आई आता तरी लपवू नको, सांग काय झाले नेमकं. आता नंदिनी म्हणते, आई काय खरं आहे ते सांगा, प्लीज सांगा. त्यावेळेला पार्थ म्हणतो, आई आता तरी गोष्टी लपवाछुपी करू नकोस, प्लीज सांग काय झालं आहे. आता मानिनी थोडीशी मोठ्या आवाजातच म्हणते, हे बघा तुम्ही दोघं देखील मला असं चिमटीत धरू नका, काव्या कुठे गेली आहे मला काहीच माहित नाही. अगं आई पण का गेले आहेत हे तर माहित आहे ना तुला, आई सांग ना काय चाललंय तुमच्या दोघींमध्ये. आता नंदिनी मानिनीला म्हणते, आई काय झालं आहे सांगा, प्लीज सांगा, म्हणजे मला एवढं माहित आहे काहीतरी झाल्याशिवाय काव्या घर सोडून जाणार नाही. आता नंदिनी म्हणते, आई प्लीज थोडा विश्वास ठेवून सांगा ना आम्हाला काय झालं आहे. तेवढ्यातच आता पाठीमागे देवाऱ्यातला म्हणजेच मंदिरातला बल्ब हा चालू बंद असा होत असतो. आता तो बल्ब असा बंद चालू होत आहे ते मानिनी, पार्थ आणि नंदिनी पाहतात. इकडे आता अनिशा काव्याला म्हणत असते, अगं काव्या काय चाललं आहे हे, सकाळी सुद्धा आपल्या समोर बल्ब तसे बंद चालू झाले आणि इथे देखील लाईट्सचं प्रॉब्लेम आहे. आता काव्या म्हणते, अगं काही नाही बाकी, आजचा दिवसच खराब आहे. त्यानंतर अनिशा म्हणते, अगं आपण या कॉलेजला एवढं मेंटेनन्स भरतो तरी सुद्धा यांची काही सोय व्यवस्थित नाही. आता अनिशा म्हणते, बरं ठीक आहे चल आपण घरी जाऊया. काव्या म्हणते, नाही नाही घरी नाही, इथेच थांबूया आपण, इथे मनाला शांती तरी लाभते. आता काव्या म्हणते, बाहेर गेलो तर परत तेच सुरू होतं, पार्थ देशमुखांचा हसरा चेहरा, आमच्यामध्ये निर्माण होत आहे हे अंतर आणि मानिनी काकूंचा संशय. आता अनिशा म्हणते, या मानिनी काकूंना सुनीता नावाचा ढास का चावलाय काय माहीत. त्यावेळेला आता अनिशा हात जोडते आणि देवाला प्रार्थना करत असते, देवा मी तुला 10 नारळ फोडते पण मानिनी काकूंचं डोकं चांगलं ताळ्यावर येऊ दे. आता तेवढ्यातच इकडे जीवा खूपच निराश झालेला असतो, टेन्शनमध्ये असतो आणि अशा अवस्थेमध्ये तो दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये येतो आणि जोराने घंटा वाजवायला सुरू करतो. आता तो देवीला एक प्रश्न विचारत असतो, आई तू सगळ्या लेकरांवर समान माया करतेस ना, मग माझ्या बाबतीत असं का घडत आहे, मी काय तुझा सावत्र मुलगा आहे का. आता जीवा खूपच देवीसमोर उभारून ओरडून
ओरडून बोलत असतो, का का देवी, माझ्या बाबतीतच असं का? मी सुखात आनंदात नाही का राहू शकत? जगातलं सगळं दुःख, सगळी टेन्शन, सगळ्या अडचणी माझ्याच आयुष्यात का बरं आहेत? म्हणजे काय काय नेमकं मी एवढं मोठं काय पाप केलं होतं मागच्या जन्मी की त्याची शिक्षा मी या जन्मात भोगत आहे? नाही, तसं असेल तर सांग मला, म्हणजे मी मेंटली स्ट्रॉंग राहीन ना. म्हणजे मी स्वतःला सांगून ठेवेन ना की तुझ्या आयुष्यात जर काही आनंदाची गोष्ट घडत असेल तर जास्त आनंदी होऊ नकोस, कारण तुला अशी जोराने चपराक बसेल की तुझा सगळा आनंद नष्ट होईल, की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होऊ शकत नाही, की मी काहीच चांगलं करूच शकत नाही. आता जीवा खूपच हायपर झालेला असतो. तो देवी मातेपुढे म्हणत असतो, मी एका मुलीवर प्रेम केलं होतं, जीवापाड प्रेम केलं होतं, जे करायला हवं ते सगळं केलं होतं, पण अचानक त्या मुलीला, प्रेमाला माझ्या आयुष्यातून बाजूला करण्यात आलं. काय झालं? काय केलं नव्हतं मी? या मंदिरात येऊन 50 दिवे लावले होते मी. काय झालं? काहीच झालं नाही. पण तरी सुद्धा मी ते स्वीकारलं. स्वतःच्या मनाला सांगितलं की जीवा ठीक आहे, जे होतंय ते होऊ दे, जे काही आहे ते मी सगळं गोड मानून घेतलं. आणि त्याच वेळेला नंदिनी माझ्या आयुष्यात आली. आणि काय मुलगी माझ्या आयुष्यात आली, म्हणजे ना दिवा घेऊन जरी अशी मुलगी मी शोधली असती तरी सुद्धा मला मिळाली नसती. पण काय केलं मी? काय केलं? न कळत का विना तिच्या आयुष्यातील सगळा आनंद मी हिरावून घेतला. काय केलं मी? तिला काट्यात ढकललं, आगीत ढकललं, दुःखात ढकललं. आणि आता हे बघ माता, मी तुझ्याकडे माझ्यासाठी काही सुद्धा मागितलं नाही आणि आत्ता सुद्धा मागत नाही आणि इथून पुढे सुद्धा मागणार नाही. पण एक काम कर, माझ्या नंदिनीच्या आयुष्यातील आनंद निवास तिला परत मिळवून देण्यासाठी मला मदत कर. फक्त 15 दिवस आहेत माझ्याकडे, 15 दिवस, म्हणून मला मदत कर. प्लीज प्लीज देवी माता, मला माफ, प्लीज प्लीज देवा मला मदत कर, असं म्हणून जीवा गुडघ्यावर खाली बसतो आणि जोराने रडायला लागतो आणि प्लीज प्लीज मला मदत कर असं पुन्हा म्हणतो. तेवढ्यातच इकडे आता आग आग अशी सगळीजण ओरडायला लागलेली असतात. म्हणजे काव्याच्या लायब्ररीमध्ये आग लागलेली असते. आता घाईघाईने आग लागली म्हटल्यानंतर सगळेच विद्यार्थी खाली पळत असतात, म्हणजे तिथून बाहेर निघत असतात. मात्र इथे आता काव्या हाताकडे पाहते तर तिचं घड्याळ तिथे विसरलेलं असतं. आता काव्या म्हणते, अगं माझं ट्विन्स वॉच. आता अनिशा म्हणते, अगं मरू दे तुझं ते ट्विन्स वॉच, चल इथून बाहेर निघूया आपण. आता काव्या एवढ्या घाईत गडबडीत सुद्धा म्हणते, अगं पार्थ देशमुखांनी दिलेलं ते घड्याळ आहे, मला आणायला हवं, ते तिथेच असेल ना, असं म्हणते. आणि काव्या ते घड्याळ आणण्यासाठी त्या आगीकडच्या दिशेने जात असते. अनिशा तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असते. अगं काव्या काव्या जाऊ नकोस, तिकडे आग लागली आहे. बापरे, आता एवढी तिथे घाई गोंधळ दंगा असतो आणि खूप गर्दी झालेली असते. सगळेजण धावत असतात. तेवढ्या गर्दीतून वाट काढत काव्या त्या आगीकडे जात असते. आता इकडे मानिनी, नंदिनी आणि पार्थ ते जो बल्ब बंद चालू होत असतो त्याकडे पाहत असतात. आता पार्थ तो बल्ब व्यवस्थित बसवतो आणि म्हणतो, हे बघा आता व्यवस्थित बल्ब चालू झाला आहे. आता पार्थ म्हणतो, हा बल्ब मी फिक्स केला, पण तुझं मन कसं फिक्स करू काहीच कळत नाही मला. आता नंदिनी म्हणते, आई काय झालं आहे? मी बरेच दिवस झालं बघते तुमच्या दोघींमध्ये नेमकं काहीतरी चालू आहे. आता नंदिनी म्हणते, आई काय झालंय सांगा ना. आता वर सुद्धा तुम्ही काव्याबद्दलच मला प्रश्न विचारत होता आणि मला माहित आहे काहीतरी झाल्याशिवाय तुम्ही अशा वागणार नाही. आता नंदिनी खूपच विनंती करत असते, आई काय झालं आहे सांगा मला. त्यानंतर पार्थ म्हणतो, आई मी 2-3 वेळा तुला विचारला आहे, काव्याबद्दल काय समजलं आहे तुला? म्हणजे बघ आता माझी शपथ आहे, तुला काय खरं आहे ते सांग मला. आता ही मानिनी मात्र तोंड उघडायला तयारच नसते. आता पार्थ म्हणतो, अगं आई काय झालं आहे? शपथ देऊन सुद्धा तू तोंड उघडत नाहीस, तू कधीपासून मनात गोष्टी ठेवायला लागलीस? त्यावेळेला मानिनी म्हणते, हे बघ उगीच तू शपथ घालून मला अडकू नकोस. आता नंदिनीला मानिनी म्हणते, तू देखील मला काही विचारू नकोस. हे बघ तुझ्या बहिणीबद्दलचं सत्य मी जर तुम्हाला आत्ता सांगितलं तर आत्ता या वेळेला तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. आता नंदिनी म्हणते, काय पायाखालची जमीन सरकावी? एवढी मोठी काय चूक केली आहे हे काव्याने? आई बोला ना, काय केलंय तिने? त्यावेळेला पार्थ म्हणतो, आई मला आता तर ऐकायचंच आहे काय केलंय त्यांनी. त्यावेळेला मानिनी म्हणते, पार्थ उगीच हट्टाला पेटू नको. आता मानिनी म्हणते, नात्यांसाठी काही गोष्टी लपवून ठेवणं गरजेचं असतं. त्यावेळेला पार्थ म्हणतो, हे बघ आई लपवाछोपी करणारं नातच मला नको आहे. आता नंदिनी हात जोडते मानिनीला आणि म्हणते, आई
प्लीज काय झालं आहे सांगा ना, काव्याच्या हातून काही चूक झाली असेल तर मोठी बहीण म्हणून मी तुमची माफी मागते. आता नंदिनी म्हणते, माझी काव्या चिडखोर आहे, शार्पली बोलते, पण खूप प्रामाणिक आहे, हळवी आहे आणि खरी देखील आहे. आता पार्थ म्हणतो, आई नंदिनी बोलत आहेत ते खरंच आहे, काव्या जेन्युइन आहेत, प्रामाणिक आहेत, म्हणूनच तर त्या मला आवडतात. आता मानिनी म्हणते, हो एवढा विश्वास आहे तिच्यावर तुझा? अरे ती दिसते तशी नाही. आता तेवढ्यातच पार्थला अनिशाचा फोन येतो आणि तिथे लायब्ररीमध्ये आग लागली आहे हे सांगितलेलं असतं. आता आजचा भाग इथे संपवलेला आहे. पुढील भागामध्ये पार्थ काव्याला वाचवण्यासाठी आगीत उडी घेतो आणि काव्याला घेऊन येतच असतो. तेवढ्यातच त्याच्या अंगावर जळत असलेलं कपाट पडतं आणि आता पुढील भागामध्ये पार्थला नेमकी किती दुखापत झाली आहे हेच आपण पाहणार आहोत. हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.